नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला मी या ठिकाणी शेअर करतोय। महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जेईई मेन्सच्या सेकंड सेशन जे आहे त्या संदर्भातल्या ॲप्लिकेशनच्या संदर्भाने, फीच्या संदर्भाने सगळ्या गोष्टी या ठिकाणी शेअर करतोय। सो हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना सुद्धा आपण नक्की शेवटी शेअर करा। तर सर्वात प्रथम जेईई मेन्स सेशन 1 ही ऑलरेडी कंडक्ट झालेली होती आणि त्याचा जेईई मेन्सकडनं म्हणजे NTA कडनं रिझल्टसुद्धा पब्लिश झालेला आहे। ज्या मुलांनी जेईई मेन्स सेशन 1 दिलेली असेल परंतु अजूनही जर त्यांनी त्यांचा रिझल्ट चेक केलेला नसेल तर कृपया आपण हा रिझल्ट चेक करून घ्या आणि त्यामध्ये आपला काय एकूण परफॉर्मन्स आलेला आहे ते एकदा आपण तपासून घ्या। दुसरा महत्त्वाचा भाग, ज्या मुलांना जेईई मेन्समध्ये मार्क्स कमी पडलेले असतील, बऱ्याचदा असे मुलं जेईई मेन्सच्या सेकंड सेशनला अप्लाय करत नाहीत किंवा ते म्हणतात की आपण महाराष्ट्र CET फक्त देऊया, जेईई मेन्स आपल्याला जमणार नाही किंवा झेपणार नाही। परंतु अशा सगळ्या मुलांना माझा आग्रह राहील की आपण जेईई मेन्स सेशन सेकंडची सुद्धा परीक्षा नक्की द्या। कारण होऊ शकतं तुम्हाला जेईई मेन्सच्या सेशन 1ला मार्क कमी आले असतील, कदाचित सेकंड सेशनमध्ये चांगले मार्क्स येऊ शकतात आणि त्याचं महत्त्वही तेवढं चांगलं आहे। म्हणून सेकंड सेशनसाठी नक्की अप्लाय करा आणि अप्लाय करण्याच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आता कंटिन्यूमध्ये सांगणार आहे। तर जी जेईई मेन्स सेकंड सेशन जी होणार आहे, कंडक्ट होणार आहे, तर ती एप्रिल महिन्यामध्ये कंडक्ट होईल। परंतु ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे, फॉर्म भरण्याची जी काय डेट आहे ती ऑलरेडी 2 फेब्रुवारीपासूनच सुरू झालेली आहे आणि 2 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला वेळ उपलब्ध आहे। आता याच्यात काय आहे, 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक गोष्ट अशी आहे की ज्या मुलांनी सेशन 1मध्ये अप्लाय करताना बोथ एक्झामसाठी अप्लाय केलेलं असेल, म्हणजे सेशन 1 आणि सेशन 2, तर त्यांना परत अर्ज करण्याची गरज नाही। परंतु ज्या मुलांनी सेशन 1मध्ये अप्लाय केलेलं आहे, सेकंड सेशनसाठी त्याच वेळेस फीस भरलेली नाही आहे, फक्त सेशन 1साठी अप्लाय केलेलं आहे, अशा मुलांनी सेकंड सेशनसाठी नक्की अप्लाय करा। तिसरा पार्ट, काही मुलं असे असू शकतात की ज्यांनी जेईई मेन्स सेशन 1साठी अर्ज केलेला नव्हता, परीक्षा दिलेली नाही आहे, ते मुलं नव्यानं सेकंड सेशनसाठी अर्ज करू शकतात। फक्त प्रश्न असा आहे, ज्या मुलांनी यापूर्वी सेशन 1 दिलेली आहे त्याच वेळेस सेकंड सेशनसाठी पैसे भरलेले नव्हते, त्या मुलांनी सेकंड सेशनला अर्ज करताना आपला पूर्वीचाच ॲप्लिकेशन नंबर आणि पूर्वीचाच पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे। त्या दरम्यान आपला जो पेपर कोड असेल तो प्रॉपर सिलेक्ट करायचा आहे आणि त्या पद्धतीनं जो तो फॉर्म कंप्लीट करायचा आहे। ज्या मुलांनी यापूर्वी कधीही म्हणजे या वर्षीच्या सेशन 1ला जेईई मेन्सला अप्लाय केलेलं नसेल त्या मुलांना सेकंड सेशनसाठी अर्ज करताना न्यू रजिस्ट्रेशन म्हणून ॲप्लिकेशनसाठी सुरुवात करावी लागेल। प्रॉपर आपलं सगळं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि सेकंड सेशन सिलेक्ट करून त्यामध्ये तुमचा पेपर कोड आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर सिलेक्ट करून जे येतं तुम्हाला सेकंड सेशनचं ॲप्लिकेशन व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण करता येईल। आता या सेकंड सेशनच्या संदर्भाने परीक्षा जी होणार आहे त्याची डेट ऑलरेडी सेशन 1च्या ब्राउचर जेव्हा आलं होतं त्याच वेळेस जाहीर झालेली होती। डेट ऑफ एक्झामिनेशन बिटवीन 4 एप्रिल टू 15 एप्रिल, म्हणजे 4 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं मॉर्निंग शिफ्टमध्ये किंवा आफ्टरनून शिफ्टमध्ये ही परीक्षा कंडक्ट होईल। परीक्षा पॅटर्न आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी माहितीच असेल। त्यानंतर आता पेपर 1 म्हणजे BE प्लस BTechसाठी, बी किंवा BTechसाठी किती फीस असणार आहे कॅटेगरी वाईज, किंवा एखाद्याला आर्किटेक्टला अप्लाय करायचं आहे किंवा बिझनेस प्लॅनिंगला अप्लाय करायचं आहे तर फीस किती भरावी लागेल, तर ते पण आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये बघूया। जनरल कॅटेगरी जर मेल कॅन्डिडेट असेल तर सेकंड सेशनला 1000 रुपये फीस असेल। ज्या मुलांनी फक्त पूर्वी रजिस्ट्रेशन करताना फक्त पहिल्या सेशनसाठी केलेलं होतं आणि आता जर सेकंड सेशनसाठी करायचं आहे आणि तो जर विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर त्याला 1000 रुपये फीस भरावी लागेल। त्याच केसमध्ये जनरल कॅटेगरी फिमेल कॅन्डिडेटला 800 रुपये फीस असणार। त्यानंतर जनरल EWS किंवा OBC NCL कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटला 900 रुपये फीस असेल, फिमेल कॅन्डिडेटला 800 रुपये फीस असेल आणि त्यानंतर SC ST PWD कॅन्डिडेटला
मेल आणि फिमेल दोन्ही केसमध्ये 500 रुपीज फीस असणार आहे. सो हा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे की जो आपल्याला पेपर 1 पेपर 2 पेपर 2B कुठलाही एक सेशन जरी आपण अप्लाय करत असू तर या पद्धतीनं आपल्याला फीस भरावी लागणार आहे. आता डेटच्या संदर्भात आपण ऑलरेडी बोललोय. महत्त्वाचा पार्ट एकदा रिवाइज करतो. ज्या मुलांनी सेकंड सेशनला फर्स्ट सेशन ऑलरेडी दिलेली आहे आणि सेकंड सेशनला ते आता अप्लाय करतायत तर त्यांनी कृपया आपला पहिल्या सेशनचाच ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड लॉग इन करण्यासाठी वापरायचा आहे आणि फॉर्म पूर्ण करायचा आहे. याशिवाय फॉर्म भरताना तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे त्या शॉर्टमध्ये सांगतो. द कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड अँड सक्सेसफुली पेड द एक्झामिनेशन फॉर JEE Main 2024 Session 1 and wish to appear for JEE Main Session 2 are required to log in with their previous application number and password. जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. They may choose the paper, medium of the examination, state code of eligibility, city for Session 2, educational qualification details and pay the examination fees. सेकंड सेशनला अप्लाय करताना तुम्हाला तुमचं पेपर म्हणजे कुठला जसं की आपलं BE BTech असेल किंवा आर्किटेक्ट असेल, पेपर 2 ज्याला म्हणूया आपण 2A आणि 2B म्हणजे बिझनेस प्लॅनिंग, तर त्यापैकी जे असेल तुम्ही ते निवडायचं आहे. बाकी तुमचे एक्झामचे सेंटर सिटी पहिले निवडावी लागेल तुम्हाला, तुमचं स्टेट निवडावं लागेल आणि बाकी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला फिल करावे लागते. दोज कॅन्डिडेट हू हॅव नॉट अप्लाइड अर्लियर नीड टू अप्लाय फ्रेश. जसं ऑलरेडी सांगितलं, यापूर्वी अप्लाय केलेलं नसेल तर परत एकदा नव्यानं तुम्हाला अप्लाय करावं लागेल ॲज पर द शेड्यूल गिवन. फॉर द कॅन्डिडेट आर नॉट अलाउड टू फिल मोर दॅन 1 ॲप्लिकेशन फॉर्म. एनी कॅन्डिडेट विथ मोर दॅन 1 ॲप्लिकेशन नंबर विल बी ट्रीटेड unfair means even if found at later stage and strict action will be taken against the candidate. म्हणजे थोडक्यात काय की एका विद्यार्थ्यांनी फक्त एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. यापूर्वी भरला असेल तर तोच ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड वापरून पुढचा फॉर्म भरावा. यापूर्वी कधीही भरला नव्हता तर नव्यानं रजिस्ट्रेशन करून फक्त एक सिंगल फॉर्म आपण भरायचा आहे. सो थोडक्यात काय तर एक ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला 2 मार्च पूर्वी ही प्रक्रिया आपल्याला ॲप्लिकेशनची पूर्ण करायची असणार आहे. सो आता जे मुलं JEE मेन्स देतात त्यातूनच ॲडव्हान्ससाठी मुलांना सिलेक्ट केलं जातं आणि ॲडव्हान्सला चांगला परफॉर्म करणाऱ्या मुलांचं सिलेक्शन हे थ्रू जोसा IIT साठी होतं. ज्या मुलांना JEE मेन्समध्ये चांगले मार्क्स मिळाले पण ते ॲडव्हान्समध्ये चांगलं करू शकले नाही अशा मुलांना JEE मेन्सच्या माध्यमातून भारतामध्ये जे NIT इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा IIITचे इन्स्टिट्यूट आहे किंवा GFTIचे इन्स्टिट्यूट आहे, अशा सगळ्या ठिकाणी जे तर आपल्याला अर्ज करता येत असतो. म्हणून JEE मेन्सचं एक विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय JEE मेन्सच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेटमध्ये 15% सीट्स या ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट किंवा सेंट्रलचे जे सेंट्रल लिस्टमध्ये जे कॉलेज येतात, स्टेट लिस्टमध्ये जे कॉलेज येतात त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी JEE मेन्सचं महत्त्व असेल. अर्थात ज्या मुलांना हायर साईडला मार्क्स मिळतात त्या मुलांना खूप चांगल्या संधी या ऑल इंडिया लेवलला जोसाच्या माध्यमातून उपलब्ध होतात, त्यानंतर CSATच्या माध्यमातून उपलब्ध होतात. म्हणून ज्या मुलांनी आतापर्यंत JEE मेन्स दिली आहे ती त्यांनी परत चांगली तयारी करून सेकंड सेशनला अपियर व्हावं. ज्यांनी यापूर्वी दिली नव्हती त्यांनी सुद्धा सेकंड सेशनला अर्ज करून त्यांनी व्यवस्थित ही परीक्षा फेस करावी. याशिवाय महाराष्ट्र CET सेलचा जर आपण महाराष्ट्राचा PCM किंवा PCB ग्रुपचा फॉर्म भरलेला नसेल तर त्याची सुद्धा डेट जी आहे ती लवकरच समाप्त होणार आहे. म्हणजे मला वाटतं 1 मार्च काहीतरी महाराष्ट्र CET सेलची परीक्षेच्यासाठी अर्ज करण्याची डेट आहे. सो ज्याही मुलांनी अजूनही महाराष्ट्र CET सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तेही रजिस्ट्रेशन आपण तात्काळ करून घ्यावं ही एक ॲडिशनल सूचना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. आणि हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. पहिल्यांदा यूट्यूब चॅनल आपण बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या मुलांना एक्झामच्या संदर्भामध्ये म्हणजे नीट असेल, JEE असेल, CET असेल त्या संदर्भात फ्री अपडेट्स पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक देतो, त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण नक्की जॉईन करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.